आजची कथा विटाळ की विज्ञान. पुण्याच्या जवळचं एक छोटंसं गाव पिंपळगाव. शहराच्या जवळ असूनही काही जुन्या परंपरा अजूनही घट्ट रुजलेल्या होत्या. त्या परंपरांपैकी एक म्हणजे विटाळ, विशेषतः महिलांबाबत. सोनाली 24 वर्षांची, पुण्यात IT कंपनीत काम करणारी मुलगी. लॉकडाऊननंतर वर्क फ्रॉम होममुळे गावात परत आली होती. शहरात वाढलेली, विज्ञानावर विश्वास ठेवणारी आणि स्वतःचे विचार ठामपणे मांडणारी. पहिल्याच आठवड्यात तिला काहीतरी विचित्र जाणवलं. आई, मी स्वयंपाकघरात येऊ का? सोनालीने सहज विचारलं. आई थोडी घाबरली. नको ग, तुझे ते दिवस चालू आहेत ना. विटाळ असतो देवघरात, स्वयंपाकघरात येऊ नये. सोनाली थोडी हसली, पण आतून अस्वस्थ झाली. आई, आज 2026 आहे, अजूनही आपण या गोष्टी मानतो? आईने उत्तर दिलं नाही, फक्त म्हणाली, आपल्या इथे अशीच पद्धत आहे. त्या रात्री सोनालीने ठरवलं, हे बदलायला हवं. दुसऱ्या दिवशी तिने गावातल्या मुलींना व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज केला. सायन्स टॉक, विटाळ की विज्ञान. आज संध्याकाळी 5 वाजता ग्रामपंचायत हॉलमध्ये येणार का? सुरुवातीला फक्त 5-6 मुली आल्या. काही जणी लाजत, काही जणी उत्सुकतेने. सोनालीने प्रोजेक्टर लावला. आणि हो, ती शहरातून पोर्टेबल प्रोजेक्टर घेऊन आली होती. सर्वप्रथम एक प्रश्न, विटाळ म्हणजे काय, तिने प्रश्न विचारला. गावातली पूजा म्हणाली, ते म्हणजे अपवित्र असणं, विशेषतः पिरियडमध्ये. आणि ते का होतं? सोनालीने पुढे विचारलं. कोणीच उत्तर दिलं नाही. सोनालीने स्लाईड सुरू केली. पिरियड्स म्हणजे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात शरीरातील जुने टिश्यू बाहेर टाकले जातात. यात काहीही अपवित्र नाही. उलट हे स्त्रीच्या आरोग्याचं चिन्ह आहे. मुली एकमेकांकडे बघू लागल्या. पण आपल्याला का सांगितलं जातं की देवघरात जाऊ नये, अन्न बनवू नये? कारण जुन्या काळात हायजीन साधनं नव्हती. महिलांना आराम मिळावा म्हणून त्यांना वेगळं ठेवलं जात होतं. पण हळूहळू त्याला विटाळ हे नाव देऊन अंधश्रद्धा बनवली गेली. तितक्यात दरवाजाजवळ काही वयस्कर बायका उभ्या होत्या. त्यात सोनालीची आईही होती. हे सगळं शहरातलं शिक्षण आहे. आपली परंपरा चुकीची कशी? एक काकू थोड्या रागाने म्हणाल्या. सोनाली शांतपणे हसली. काकू, मी परंपरेविरोधात नाही, पण जी गोष्ट विज्ञानाशी जुळत नाही ती आपण तपासायला हवी ना, ती पुढे म्हणाली. एक छोटा एक्सपेरिमेंट करूया. सोनालीने 2 प्लेट्स काढल्या. दोन्हीत सारखंच अन्न ठेवलं. ही प्लेट मी हाताळते आणि ही प्लेट पूजा हाताळेल. पूजा सध्या तिच्या पिरियड्समध्ये आहे. सगळे कुजबुजायला लागले. आता या दोन्ही प्लेट्स 3 तास ठेवू, बघू कोणती प्लेट खराब होते. 3 तासांनी सगळे पुन्हा जमले. दोन्ही प्लेट्स अगदी सारख्याच होत्या. काही फरक दिसतोय? सोनालीने विचारलं. सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली. मग विटाळ कुठे गेला? ती हसत म्हणाली. हळूहळू वातावरण बदलायला लागलं. एक मुलगी, राधा म्हणाली,
माझ्या एक्झामच्या दिवशी मला देवाला नमस्कार करू दिला नाही, कारण माझे पिरियड्स होते आणि मी खूप घाबरले होते. सोनाली तिच्याकडे जाऊन म्हणाली, तू चुकीची नव्हतीस. तुझं शरीर नॉर्मल होतं. त्या दिवशीच्या सेशननंतर गावात चर्चा सुरू झाली. काही जण विरोधात होते, पण काही जण विचार करू लागले. एक दिवस सोनालीची आई स्वतःहून तिच्याकडे आली. सोनाली, काल मी स्वयंपाकघरात जेवण बनविले आणि तुझी आठवण आली. मीही त्या दिवशी पिरियड्समध्ये होते, पण काहीच वाईट झालं नाही. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, बदल हळूहळू होतो. तू सुरुवात केलीस हेच मोठं आहे. गावात आता नवीन गोष्ट सुरू झाली होती, ज्ञानसभा. दर रविवारी लोक एकत्र येऊन एका अंधश्रद्धेवर चर्चा करायचे. काही महिन्यांनी पिंपळगावची ओळख बदलली. ते आता फक्त गाव नव्हतं, ते एक उदाहरण बनलं होतं. विज्ञान आणि परंपरा यांचा समतोल साधणाऱ्या समाजाचं. कथेच्या शेवटी सोनालीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला. विटाळ नाही, विचार बदला. तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिच्या गावातल्या मुली आता घाबरत नव्हत्या. त्या प्रश्न विचारत होत्या आणि तिथूनच खरी क्रांती सुरू झाली होती. विटाळ ही एक केवळ संकल्पना आहे, जी अज्ञानातून निर्माण झाली. ज्ञान, विज्ञान आणि संवाद यांच्या मदतीने कोणतीही अंधश्रद्धा दूर होऊ शकते. पिंपळगावमध्ये बदलाची सुरुवात झाली होती, पण प्रत्येक बदलासोबत विरोधही होतो. सोनालीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फक्त गावातच नाही, तर आजूबाजूच्या गावांमध्येही चर्चा सुरू झाली. ती मुलगी परंपरा मोडतेय, उद्या सगळ्या मुली बंड करतील. काही जण कुजबुजत होते. एका सकाळी ग्रामपंचायत समोर मोठी गर्दी जमली होती. सोनाली तिथे पोहोचली तर तिला कळलं, गावातील काही जणांनी तिच्या विरोधात तक्रार केली होती. ही मुलगी आपल्या संस्कृतीचा अपमान करतीय, एक वयोवृद्ध माणूस जोरात म्हणाला. सोनाली शांत होती, पण तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. मी संस्कृतीचा अपमान करत नाही, मी अंधश्रद्धेवर प्रश्न विचारते, ती ठामपणे म्हणाली. ग्रामपंचायतचे सरपंच म्हणाले, सोनाली, तू जे करतेस ते सगळ्यांना पटेलच असे नाही. गावात शांतता राखणंही महत्त्वाचं आहे. सोनालीने एक खोल श्वास घेतला. सरपंच काका, शांतता म्हणजे प्रश्न विचारणं बंद करणं नाही. जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती बदलणं हीच खरी प्रगती आहे. गर्दीतून अचानक एक आवाज आला. मी सोनालीच्या बाजूने आहे. ती राधा होती. माझं आयुष्य बदललंय तिच्यामुळे. आधी मी स्वतःला अपवित्र समजायची. आता मला अभिमान वाटतो की मी एक स्त्री आहे. हळूहळू अजून काही मुली पुढे आल्या. आम्हालाही भीती वाटत नाही आता. आम्ही देवघरात जातो, काहीच वाईट होत नाही. पण विरोधही कमी नव्हता. त्या दिवशी रात्री सोनालीच्या घरावर कुणीतरी दगड फेकला. आई घाबरली. सोनाली, थांब आता, मला भीती वाटते. सोनाली थोडा वेळ शांत राहिली.
तिलाही भीती वाटत होती, पण ती मागे हटू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी तिने एक मोठा निर्णय घेतला, लाईव्ह सेशन. तिने यूट्यूबवर लाईव्ह सुरू केलं. टायटल होतं, भीती की बदल. पिंपळगावातून थेट. नमस्कार, ती कॅमेरासमोर म्हणाली. आज मी तुम्हाला फक्त विज्ञान नाही तर सत्य दाखवणार आहे. तिने गावातील महिलांना इन्व्हाइट केलं. त्यात तिची आईही होती. आई, तू सांग, तुला आधी काय वाटायचं? सोनालीने विचारलं. आई थोडी थरथरत म्हणाली, मला वाटायचं की हे पाप आहे, पण आता मला कळलं की ते चुकीचं होतं. लाईव्हमध्ये हजारो लोक पाहत होते. कमेंट्स येत होते, रिस्पेक्ट, ही खरी क्रांती आहे. आमच्या गावातही असंच होतं, पण अचानक एक कमेंट आली, हे सगळं खोटं आहे, उद्या काहीतरी वाईट होईल, मग कळेल. त्या रात्री गावात अचानक वीज गेली. गावात भीतीचं वातावरण पसरलं. पाहिलं, देव रागवला, काही जण म्हणाले. सोनालीने फ्लॅशलाईट घेतली आणि बाहेर पडली. ती थेट ट्रान्सफॉर्मरजवळ गेली. तिथे तिला कळलं, एक वायर तुटली गेली होती. ती लगेच लाईव्हवर आली. ही बघा, वीज गेली, कारण तांत्रिक बिघाड आहे, देवाचा राग नाही. लोक थोडे शांत झाले. पण हा क्षण खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या दिवशी सरपंचांनी पुन्हा सभा बोलावली. यावेळी वातावरण वेगळं होतं. आपण बदल स्वीकारायला हवा, सरपंच म्हणाले, पण आपल्या परंपरेचा आदरही ठेवायला हवा. सोनाली हसली. माझंही तेच म्हणणं आहे, परंपरा जपूया, पण अंधश्रद्धा नाही. त्या दिवशी एक निर्णय झाला. गावात महिला आरोग्य आणि विज्ञान जागरूकता केंद्र सुरू होणार होतं. मुलींना पिरियड्स, हायजीन आणि सायन्स याबद्दल ओपनली शिकवलं जाणार होतं. सोनाली घरी आली. आईने तिचा हात धरला. तू फक्त माझी मुलगी नाही, तू या गावाची दिशा बदललीस. सोनाली खिडकीतून बाहेर पाहत होती. गाव तसंच होतं, पण विचार बदलत होते. आणि तिला माहीत होतं की ही फक्त सुरुवात आहे. बदल कधीच सोपा नसतो. भीती, विरोध आणि अडचणी येतात, पण जेव्हा सत्य आणि विज्ञान सोबत असतं तेव्हा बदल अटळ असतो. पिंपळगावमध्ये सुरू झालेला छोटासा बदल आता लाट बनू लागला होता. सोनालीच्या लाईव्ह सेशन्स आणि व्हिडिओंमुळे अनेक गावातून तिला मेसेज येत होते. आमच्या गावातही विटाळ मानतात, आम्हाला मदत करशील का? माझ्या मुलीला अजूनही वेगळं बसवतात. सोनालीला जाणवलं, ही फक्त तिच्या गावाची लढाई नाही, तर हजारो मुलींची आहे. एके दिवशी तिला एक फोन आला. हॅलो, मी नेहा बोलते, एका NGOमधून. आम्ही महिलांच्या आरोग्यावर काम करतो. तुमचं काम पाहिलं, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. सोनाली थोडी थक्क झाली, पण आनंदीही. काही आठवड्यातच विटाळ मुक्ती अभियान सुरू झालं. वेगवेगळ्या गावांमध्ये वर्कशॉप्स, शाळांमध्ये अवेअरनेस सेशन्स, डॉक्टर आणि सोशल वर्कर्ससोबत संवाद. पहिलाच मोठा कार्यक्रम एका शाळेत होता. सोनाली स्टेजवर उभी होती. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार नाही, मी तुम्हाला तुमचं सत्य आठवण करून देणार आहे. तिने मुलींना प्रश्न विचारला.
तुमच्यातील किती जणींना पिरियड्स दरम्यान नको तिथे जाऊ नका, हे करू नको असं सांगितलं जातं? जवळजवळ अर्ध्याहून जास्त हात वर गेले. मुलांच्या बाजूने एक मुलगा उठला. पण आमच्या घरी सांगतात की ते अपवित्र असतं. सोनाली त्याच्याकडे हसून पाहत म्हणाली, तुला माहिती आहे का तुझा जन्म कसा झाला? सगळे हसू लागले. तू एका स्त्रीच्या शरीरातून जन्माला आलास आणि तेच शरीर दर महिन्याला एक नवीन जीवन तयार करण्याची तयारी करतं. ते अपवित्र कसं असू शकतं? त्या दिवशी केवळ मुलीच नाही तर मुलांचेही विचार बदलायला लागले. पण खरी परीक्षा अजूनही बाकी होती. राज्यातील एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात एक प्रसिद्ध वक्ता स्टेजवर म्हणाला, परंपरा मोडणं म्हणजे संस्कृती नष्ट करणं. आजकाल काही लोक विटाळसारख्या पवित्र संकल्पनांवर प्रश्न विचारत आहेत. हे स्पष्टपणे सोनालीसारख्या लोकांवर होतं. हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला. सोनालीसमोर 2 पर्याय होते, शांत बसणं किंवा पुन्हा उभं राहणं. तिने दुसरा पर्याय निवडला. तिने एक मोठा पब्लिक इव्हेंट आयोजित केला. सत्य वर्सेस अंधश्रद्धा, खुला संवाद. त्या दिवशी हजारो लोक जमले. स्टेजवर डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि असे बरेच जण. त्या धार्मिक वक्त्यालाही आमंत्रण दिलं गेलं होतं. कार्यक्रम सुरू झाला. पहिल्यांदा त्या वक्त्यांनी आपलं मत मांडलं. ही परंपरा आपल्या पूर्वजांनी दिली आहे, त्यात काहीतरी अर्थ असणारच. सोनालीने शांतपणे माईक घेतला. हो, अर्थ होता, पण काळानुसार आपण तो चुकीचा समजलो. तिने एक डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर म्हणाले, वैज्ञानिकदृष्ट्या विटाळ नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. हे फक्त एक सोशल कन्स्ट्रक्ट आहे. सोनालीने मग क्राऊडकडे पाहिलं. आज तुम्ही ठरवा, भीतीवर विश्वास ठेवायचा की ज्ञानावर? काही क्षण शांतता होती आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या धार्मिक वक्त्यांनीही माईक घेतला. मी कदाचित काही गोष्टींमध्ये बदल स्वीकारायला हवा, ते म्हणाले. तो क्षण ऐतिहासिक होता. काही महिन्यातच विटाळमुक्त अभियान राज्यभर पसरलं. शाळांमध्ये नवीन सिलेबस, गावांमध्ये अवेअरनेस कॅम्प्स, महिलांसाठी फ्री हायजीन किट्स. पिंपळगाव आता एक मॉडेल विलेज बनलं होतं. एक दिवस सोनालीला एक छोटं पत्र मिळालं एका 13 वर्षाच्या मुलीकडून. ताई, आधी मला माझ्या शरीराची लाज वाटायची, आता मला अभिमान वाटतो. थँक्स टू यू. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली, कारण तिला माहीत होतं हीच खरी जीत आहे. अंधश्रद्धा ही अंधारासारखी असते. ती फक्त प्रकाशानेच दूर होते आणि तो प्रकाश म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि धाडस. ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.